नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। काही वेळेस काय होते मंडळी, पुरी अगदी पटकन अशी तेलात फुटून जाते किंवा लगेचच नरम पडते, काही अशी फुगत नाही। त्यामुळे आज आपण अगदी झटपट अगदी छान अशी फुगणारी पुरीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरता मीठ टाकले, 2 चमचे रवा टाकला, त्यानंतर त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकलं, त्यानंतर ओवा घेतल्या, हातावर क्रश करून घेतल्या, त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवली तर अगदी काही काळ मस्त टम्म अशी फुगलेली सुद्धा राहते आणि कुरकुरीत सुद्धा राहते आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागते। त्यानंतर हे सगळं साहित्य असं हाताने आपल्याला आधी एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर लागता पाणी घालून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा। पीठ असं छान घट्टसरच ठेवायचं, जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळून घ्यायचं। पीठ छान मळून आपण 10 मिनिटं साईडला झाकून ठेवूया। त्यानंतर पोळपाट घेतलं, त्यावर तेल टाकलं आणि हाच पिठाचा गोळा 10 मिनिटांनंतर छान असा मस्त आपल्याला मळून घ्यायचा आहे। काय होते ना मंडळी, जर आपण आधीच जास्तीचं पाणी घातलं आणि नरम असा आपला हा गोळा तयार केला तर तो नंतर झाकून ठेवल्यानंतर अजूनच सॉफ्ट होऊन जातो। त्यामुळे आधीच मळताना थोडासा कडक मळायचा, म्हणजे नंतर अजून छान असा मळून घेता येतो। त्यानंतर ह्या पिठापासून आपल्याला छान छोटे छोटे एकसारखे गोळे तयार करायचे, ते सुद्धा मळून घ्यायचे, छान असे सॉफ्ट करून घ्यायचे। त्यानंतर पिठाने आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। काही लोक तेलाने सुद्धा लाटून घेतात, तुम्ही तेलाने सुद्धा लाटू शकतात। मी हे पीठ लावून लाटलेले आहेत, तेल लावून सुद्धा तुम्ही लाटू शकतात। छान मस्त गोल आकाराच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या। आधी सगळ्या पुऱ्या लाटून छान पेपरवर ठेवायच्या आणि नंतर एक सोबतच पुऱ्या तळायला घ्यायच्या। एवढं जास्तीचं काही व्हिडिओमध्ये दाखवता आलेलं नाही। मी सगळ्या पुऱ्या छान मस्त लाटून घेतलेल्या, आता मस्त तळायला घेऊया। आधी गॅसचा फ्लेम वाढवून तेल अगदी हाय फ्लेमवर आपल्याला गरम करायचं, नंतर लो फ्लेम करायचा आणि मस्त अशा दोन्ही साईडने खरपूस अशा तळून घ्यायच्या। तुम्ही बघू शकतात पुऱ्या अगदी मस्त अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत, जरासुद्धा तेलात सुद्धा नरम पडत नाही। अशा पद्धतीने तुम्ही सणासुदीला किंवा कधीही पुरीची रेसिपी बनवली तर ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकतात। तुम्ही बघू शकता मस्त पुरी अशी खरपूस झालेली आहे। अशाच पद्धतीने सगळ्या तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या, मस्त खरपूस होतात, लवकर नरम पडत नाही, अशाच फुगलेल्या सुद्धा राहतात बराच वेळ। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सणासुदीला नक्कीच ट्राय करू शकतात। आता दिवाळीसुद्धा आहे, दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही थाळी बनवली तर त्यासोबत ही पुरी नक्की ट्राय करा। बघू शकता मस्त असे सोनेरी रंग येऊस्तर आपण तळून घेतलेले आहेत, छान टम्मसुद्धा फुगलेले आहेत। या सणासुदीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने पुरी बनवली तर भरपूर वेळ फुगलेल्या राहतात। तुम्ही बघू शकता सगळ्याच पुऱ्या छान मस्त खरपूस अशा फुगलेल्या आहेत। अशी ही पुरीची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता।